गायब झालेली नमिता भाग 2. मध्यरात्रीची भेट. रात्रीचे 11:45 झाले होते. लोहगड किल्ल्याभोवती दाट धुके पसरले होते. दूरवर घुबडाचा आवाज आणि झाडांची सळसळ वातावरण आणखी भयानक बनवत होती. इन्स्पेक्टर देशमुखांनी आदित्यला स्पष्ट इशारा दिला होता, एकट्याने जाऊ नकोस, हा सापळा असू शकतो. पण मेसेजमधील धमकी त्याच्या मनात सतत घुमत होती. पोलिसांना घेऊन आलात तर पुढचा मृतदेह तुमच्या समोर असेल. आदित्यने कोणालाही न सांगता एकटाच जुन्या विहिरीकडे जाण्याचा निर्णय घेतला. रात्री बरोबर 12 वाजता तो विहिरीजवळ पोहोचला. आजूबाजूला कुणीच नव्हतं. अचानक टक 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 कुणाच्या तरी पावलांचा आवाज जवळ येऊ लागला. आदित्यने मोबाईलचा टॉर्च सुरू केला. समोर काळे कपडे घातलेली आणि चेहरा झाकलेली एक व्यक्ती उभी होती. तू कोण आहेस? आदित्य ओरडला. त्या व्यक्तीने काहीही उत्तर दिलं नाही. तिने हळूच एक तपकिरी रंगाचं पाकिट आदित्यच्या पायाजवळ फेकलं. यात तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. आवाज स्त्रीचा होता, पण तो नमिताचा नव्हता. थांब, नमिता कुठे आहे? आदित्य धावत तिच्या मागे गेला. तेवढ्यात धाड, त्याच्या डोक्यावर कोणीतरी जोरात वार केला. आदित्य खाली कोसळला. त्याच्या डोळ्यांसमोर सर्व काही धूसर झालं. काही वेळानंतर त्याला शुद्ध आली. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. ती रहस्यमय व्यक्ती गायब झाली होती. पण ते पाकिट अजूनही त्याच्या हातात होतं. त्याने ते उघडलं. आत 3 गोष्टी होत्या. नमिताचा एक फोटो, एक छोटी चावी आणि एक चिठ्ठी. चिठ्ठीवर लिहिलं होतं, ज्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवतोस त्याच्यापासून सावध राहा. आदित्यच्या मनात पहिलं नाव आलं, संदेश. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यने ही गोष्ट इन्स्पेक्टर देशमुखांना सांगितली. चावी पाहताच इन्स्पेक्टर म्हणाले, ही साधी चावी नाही, ही रेल्वे स्टेशन जवळच्या जुन्या लॉकरची चावी आहे. सर्वजण तातडीने त्या लॉकरकडे गेले. लॉकर क्रमांक 217. चावी फिरवली. लॉकर उघडला. आत एक काळी फाईल आणि काही रोख रक्कम होती. फाईल उघडताच सर्वांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. त्यात नमिताने गोळा केलेले अनेक फोटो होते. त्या फोटोंमध्ये संदेश एका अज्ञात व्यक्तीसोबत वारंवार भेटताना दिसत होता. एका फोटोमध्ये तर संदेश मोठी पैशांनी भरलेली बॅग घेताना स्पष्ट दिसत होता. इन्स्पेक्टर देशमुख गंभीर आवाजात म्हणाले, आता संदेशला अटक करण्यासाठी पुरेसे कारण आहे. तेवढ्यात एका कॉन्स्टेबलचा फोन आला. सर, संदेश त्याच्या घरातून गायब झाला आहे. सर्वजण हादरले. संदेश फरार झाला होता, पण त्याहून मोठा धक्का अजून बाकी होता. कॉन्स्टेबल पुढे आला. सर, संदेशच्या खोलीत भिंतीवर रक्ताने एक वाक्य लिहिलं आहे, माझ्यावर विश्वास ठेवू नका. खरा खेळाडू अजूनही तुमच्या समोरच उभा आहे. इन्स्पेक्टर देशमुख आणि आदित्य एकमेकांकडे पाहत राहिले. मग खरा गुन्हेगार कोण होता? संदेश फरार, पण सत्य अजूनही दूर. संदेशच्या खोलीतील भिंतीवर रक्ताने लिहिलेलं वाक्य, माझ्यावर विश्वास ठेवू नका. खरा खेळाडू अजूनही तुमच्या समोरच उभा आहे. हे वाचून इन्स्पेक्टर देशमुख ही काही क्षण गप्प झाले. याचा अर्थ काय? संदेश स्वतःला निर्दोष दाखवतोय की तो मुद्दाम तपासात भरकटवत आहे? त्यांनी स्वतःशीच विचार केला. आदित्य संतापला. सर, तो पळून गेला म्हणजे तोच गुन्हेगार आहे. इन्स्पेक्टर शांतपणे म्हणाले, गुन्हेगार पळून जाऊ शकतो, पण कधी कधी निर्दोष माणूसही भीतीपोटी पळतो. आपल्याला पुरावे हवे आहेत. संदेशच्या खोलीची झडती. पोलीस घराची बारकाईने तपासणी करू लागले. कपाटामागे एक लपवलेला गुप्त कप्पा सापडला. त्यामध्ये एक जुना मोबाईल, काही कागदपत्र आणि एक पेनड्राईव्ह होती. मोबाईल सुरू होताच सर्वात शेवटचा मेसेज दिसला, आज रात्री नमिताला किल्ल्यावर घेऊन ये. बाकीचं काम आम्ही करू, तुला ठरलेले पैसे मिळतील. मेसेज वाचताच आदित्य ओरडला, आता तरी खात्री झाली? संदेशनेच नमिताला सापळात अडकवलं, पण इन्स्पेक्टर देशमुखांच्या नजरेत एक वेगळीच शंका होती. हा मेसेज कुणीही पाठवू शकतो. आपल्याला हेही शोधावं लागेल की आम्ही म्हणजे कोण. पेनड्राईव्हमधील धक्कादायक व्हिडिओ. पेनड्राईव्हमध्ये संगणकाला जोडला. व्हिडिओ सुरू झाला. त्यामध्ये संदेश घाबरलेल्या अवस्थेत कॅमेरासमोर बसला होता. तो म्हणत होता, जर हा व्हिडिओ कोणाला मिळाला असेल तर समजा माझा जीव धोक्यात आहे. मी नमिताचा शत्रू नाही, उलट तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो.
आदित्य आश्चर्याने स्क्रीनकडे पाहू लागला. संदेश पुढे म्हणाला, नमिताला एका मोठ्या रॅकेटबद्दल माहिती मिळाली होती. त्या लोकांमध्ये एक असा माणूस आहे ज्याच्यावर कोणीही संशय घेणार नाही. इतक्यात व्हिडिओमध्ये अचानक गोळीबाराचा आवाज आला. संदेश घाबरून उठला. कॅमेरा खाली पडला आणि व्हिडिओ बंद झाला. नवीन पुरावा. तेवढ्यात फॉरेन्सिक अधिकाऱ्याने इन्स्पेक्टरना एक लिफाफा दिला. सर, लॉकरमध्ये सापडलेल्या फाईलवरचे फिंगरप्रिंट्स आले आहेत. इन्स्पेक्टरने रिपोर्ट उघडला. त्यात नमिता, आदित्य आणि संदेश यांचे ठसे होते. पण एक चौथा फिंगरप्रिंट देखील होता. तो कोणाच्याही रेकॉर्डशी जुळत नव्हता. म्हणजेच या प्रकरणात अजून एक रहस्यमय व्यक्ती होती. शेवटचा धक्का. संध्याकाळी पोलीस स्टेशनमध्ये एका अज्ञात व्यक्ती आली. तिने चेहऱ्यावर मोठा स्कार्फ बांधला होता. ती रिसेप्शनवर एक लिफाफा ठेवून निघून गेली. लिफाफा उघडताच त्यात एक फोटो होता. तो फोटो पाहून इन्स्पेक्टर देशमुख थक्क झाले. फोटोमध्ये नमिता जिवंत होती. ती एका अंधाऱ्या खोलीत खुर्चीला बांधलेली दिसत होती. फोटोच्या मागे फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, 24 तासात मला शोधा, नाहीतर खूप उशीर होईल. आदित्यच्या डोळ्यात अश्रू तरळले. नमिता जिवंत आहे. पण त्याला माहीत नव्हतं, फोटोच्या कोपऱ्यात दिसणारी एक छोटीशी वस्तू संपूर्ण तपासाला वेगळ्याच दिशेने घेऊन जाणार होती. नमिता जिवंत असल्याचा फोटो पाहून पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. आदित्यच्या डोळ्यात आशेचा किरण दिसू लागला. सर, ती जिवंत आहे. आपण तिला नक्की वाचवू. इन्स्पेक्टर अभिजित देशमुखांनी फोटो पुन्हा हातात घेतला. ते प्रत्येक कोपरा काळजीपूर्वक पाहू लागले. अचानक त्यांच्या नजरेस एक छोटासा तपशील दिसला. फोटोच्या मागच्या भिंतीवर अर्धवट गंजलेला L17 असा पिवळा क्रमांक रंगवलेला होता. थांबा. देशमुखांनी फोटो झूम करून पाहिला. भिंतीवर एक जुनं लोखंडी बोर्डही दिसत होतं. त्यावर फक्त 2 अक्षरं स्पष्ट दिसत होती, WG. फॉरेन्सिक अधिकाऱ्याने लगेच सांगितलं, सर, WG म्हणजे जुन्या वेअरहाऊस गोडाऊनचा शॉर्ट फॉर्म असू शकतो. इन्स्पेक्टरने ताबडतोब जिल्ह्यातील बंद पडलेल्या गोदामांची यादी मागवली. यादीत एक गोदाम विशेष लक्ष वेधून घेत होतं. गोदाम क्रमांक L17. ते अनेक वर्षांपासून बंद होतं आणि लोहगडपासून अवघ्या 10 किलोमीटरवर होतं. गोदामावर छापा. रात्रीच पोलीस पथक त्या गोदामाकडे रवाना झालं. आदित्यही हट्टाने त्यांच्यासोबत गेला. गोदाम पूर्ण अंधारात बुडालेलं होतं. मुख्य दरवाजा बाहेरून बंद होता. पोलिसांनी कुलूप तोडलं. दरवाजा धाडकन उघडला. आत धुळीचे ढग उडाले. टॉर्चच्या प्रकाशात जुने लोखंडी बॉक्स, तुटलेल्या मशीन्स आणि कोळ्याची जाळी दिसत होती. सगळीकडे नीट तपासा. इन्स्पेक्टरचा आदेश आला. कारण अचानक एका कोपऱ्यातून हलक्या आवाजात कोणीतरी रडत असल्याचा आवाज आला. वाचवा, कोणी आहे का? आदित्य त्या दिशेने धावत गेला. एक लाकडी दरवाजा आतून बंद होता. तो जोरात लाथ मारून उघडला. आत खुर्चीला दोरीने बांधलेली एक मुलगी बसली होती. आदित्य ओरडला, नमिता. पुढच्याच क्षणी तो थबकला. ती नमिता नव्हती. ती दुसरीच एक तरुणी होती. तिचं नाव होतं रिया. रियाचा धक्कादायक खुलासा. रियाला सोडवल्यानंतर तिने पाणी मागितलं. काही वेळाने ती म्हणाली, तुम्ही नमिताला शोधत आहात ना? सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. हो. तुला तिच्याबद्दल काय माहिती आहे? इन्स्पेक्टरने विचारलं. रिया थरथरत म्हणाली, मलाही त्याच लोकांनी पळवून आणलं आहे. पण नमिताने माझा जीव वाचवला. आदित्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. मग नमिता कुठे आहे? रिया डोळे मिटून म्हणाली, तिला त्यांनी दुसऱ्या ठिकाणी नेलं, कारण तिने त्यांच्या बॉसचा चेहरा पाहिला होता. तो बॉस कोण आहे? इन्स्पेक्टरने घाईघाईने विचारलं. रिया काही बोलणार इतक्यात धाड 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 गोदामाच्या बाहेर सलग गोळ्या धाडल्या गेल्या. पोलिसांनी तात्काळ संरक्षण घेतलं. काही काळ्या SUV गाड्या गोदामाला 4 बाजूंनी घेरत होत्या. गोदामाच्या बाहेरून मोठा आवाज आला, रिया जिवंत राहता कामा नये. आणि पोलीसही नाही. इन्स्पेक्टर देशमुखांनी पिस्तूल काढलं. आदित्यने रियाला सुरक्षित ठिकाणी लपवलं आणि गोदामात सुरू झाली जीवावर बेतलेली चकमक. गोदामातील चकमक आणि रियाचा खुलासा.
गोदामाबाहेर सलग गोळीबार सुरू होता. धाड 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 गोळ्या लोखंडी शटरवर आदळत होत्या. ठिणग्या उडत होत्या. इन्स्पेक्टर देशमुखांनी ओरडत आदेश दिला, सर्वजण आडोसा घ्या, कोणीही बाहेर पडायचं नाही. आदित्यने रियाला एका मोठ्या लोखंडी कंटेनरच्या मागे सुरक्षित बसवलं. रिया भीतीने थरथरत होती. ते मला जिवंत ठेवणार नाहीत, कारण मी त्यांच्या बॉसला पाहिलं आहे. गुन्हेगारांचा हल्ला. काही क्षणात 4 मुखवटा घातलेले गुंड गोदामात घुसले. त्यांच्या हातात बंदुका होत्या. रिया कुठे आहे? त्यातील एक ओरडला. पोलीस आणि गुंडांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली. एका गुंडाला पकडण्यात यश आलं, पण बाकीचे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पकडलेल्या गुंडांचा मुखवटा काढताच सर्वजण थक्क झाले. तो संदेश नव्हता. तो आदित्यच्या कंपनीत काम करणारा ड्रायव्हर रमेश होता. आदित्य आश्चर्याने म्हणाला, रमेश, तू? रमेश काहीही बोलायला तयार नव्हता. रियाचा खुलासा. चकमक शांत झाल्यानंतर रियाने हळूहळू बोलायला सुरुवात केली. ती रात्र मला अजूनही आठवते. नमिता आणि मी एका बंद खोलीत होतो. नमिता खूप धाडसी होती. तिने मला सांगितलं होतं, आपण इथून नक्की बाहेर पडू. तेवढ्यात त्यांचा बॉस आत आला. त्याचा चेहरा काळ्या मास्कने झाकलेला होता, पण त्याच्या उजव्या हातावर सर्पाचा टॅटू होता. इन्स्पेक्टर देशमुख सावध झाले. सर्पाचा टॅटू? रिया मान हलवत म्हणाली, हो. आणि त्याच्या हातात एक खास चांदीची अंगठी होती. त्यावर ए अक्षर, इंग्रजी अक्षर कोरलेलं होतं. आदित्यच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं. ए म्हणजे कोण? नवीन पुरावा. तेवढ्यात फॉरेन्सिक टीमला गोदामाच्या मागच्या खोलीत एक गुप्त दरवाजा सापडला. दरवाजा उघडताच खाली जाणारा अरुंद जिना दिसला. सर्वजण खाली उतरले. तळघरात एक लहान ऑफिस तयार केलेलं होतं. टेबलावर एक लॅपटॉप, काही फाईल्स आणि भिंतीवर महाराष्ट्राचा मोठा नकाशा लावलेला होता. त्या नकाशावर अनेक ठिकाणी लाल खुणा होत्या. त्यामध्ये लोहगड, लोणावळा आणि पुणे ही ठिकाणं विशेष चिन्हांकित होती. इन्स्पेक्टरने लॅपटॉप सुरू केला. स्क्रीनवर पासवर्ड मागितला. तेवढ्यात आदित्यच्या लक्षात आलं. टेबलावर नमिताने नेहमी वापरणारं एक छोटंसं पेन पडलेलं होतं. त्याने पेन उचललं. त्यावर नखाने खरवडून लिहिलं होतं, पासवर्ड SACH. पुढची अक्षरं पुसली गेली होती. इन्स्पेक्टरने अंदाजाने टाईप केलं, सचिन. पासवर्ड चुकीचा. सचेत चुकीचा. SACH. अचानक लॅपटॉपवर लाल अक्षरांत इशारा चमकला. 1 अटेम्प्ट रिमेनिंग. सर्वांच्या चेहऱ्यावर तणाव पसरला. जर पुढचा पासवर्ड चुकला तर लॅपटॉपमधील सर्व माहिती कायमची नष्ट होणार होती. आणि त्याच क्षणी रियाने थरथरत्या आवाजात म्हटलं, थांबा, मला आठवतंय. नमिताने मला तो पूर्ण शब्द सांगितला होता. पासवर्ड सत्य आणि विश्वासघात. गोदामाच्या तळघरात मृत्यूसारखी शांतता पसरली होती. लॅपटॉपच्या स्क्रीनवर लाल अक्षरात इशारा चमकत होता, 1 अटेम्प्ट रिमेनिंग. आणखी एक चुकीचा पासवर्ड टाकला तर लॅपटॉपमधील सर्व माहिती कायमची नष्ट होणार होती. इन्स्पेक्टर देशमुखांनी हात मागे घेतला. आता घाई करायची नाही. हा लॅपटॉपच या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा पुरावा असू शकतो. रियाने डोळे बंद केले. ती आठवण्याचा प्रयत्न करत होती. नमिता मला म्हणाली होती, जर माझ्यासोबत काही वाईट घडलं तर हा शब्द लक्षात ठेव. याच शब्दामुळे सत्य बाहेर येईल. आदित्य अधीर झाला. रिया, लवकर आठव. काही क्षणांनी रियाच्या चेहऱ्यावर चमक आली. आठवलं. तो शब्द होता SACH_2026. इन्स्पेक्टरने काळजीपूर्वक पासवर्ड टाईप केला, SACH_2026. काही सेकंद स्क्रीन काळी झाली. सर्वांचा श्वास रोखला गेला. अचानक ॲक्सेस ग्रँटेड. लॅपटॉप उघडला. नमिताने उघड केलेला गुपित. डेस्कटॉपवर एकच फोल्डर होता, ट्रुथ. फोल्डर उघडताच शेकडो फोटो, व्हिडिओ आणि काही गुप्त दस्तऐवज दिसू लागले. एका व्हिडिओमध्ये नमिता कॅमेरासमोर बोलत होती, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर माझा संशय खरा ठरला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून मी एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा पाठलाग करत आहे. ही टोळी फक्त अपहरण करत नाही तर मोठ्या उद्योगपतींना ब्लॅकमेल करून
कोट्यवधी रुपये उकळते आणि या टोळीचा मुख्य सूत्रधार. इतक्यात व्हिडिओ थांबला. फाईल करप्ट झाली होती. आदित्यने रागाने टेबलावर मूठ आपटली. इतक्या जवळ येऊनही सत्य समजलं नाही. फाईलमधील धक्कादायक यादी. दुसऱ्या फोल्डरमध्ये अनेक नावांची यादी होती. त्या यादीत काही मोठे व्यावसायिक, राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी यांची नावं होती. प्रत्येक नावासमोर लाखो रुपयाचे व्यवहार नोंदवलेले होते. आदित्य अचानक थांबला. त्याला एका नावावर नजर खेळली. ए. देशमुख. त्याने घाबरत इन्स्पेक्टर देशमुखांकडे पाहिलं. देशमुख स्वतःही अवाक झाले. हे नाव माझं आहे. क्षणभर खोलीत शांतता पसरली. इन्स्पेक्टर म्हणाले, कोणीतरी मुद्दाम माझं नाव यात टाकले आहे. पण आदित्यच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं होतं. संदेशचा अनपेक्षित फोन. तेवढ्यात आदित्यचा मोबाईल वाजला. नंबर अज्ञात होता. त्याने कॉल उचलला. समोरून संदेशचा घाबरलेला आवाज आला. आदित्य, माझं ऐक. मी गुन्हेगार नाही. माझ्या मागेही तेच लोक लागले आहेत. जर तुला नमिताला जिवंत पाहायचं असेल तर आज रात्री 11 वाजता जुन्या रेल्वे पुलावर एकटाच ये. आदित्य ओरडला, संदेश, नमिता कुठे आहे? पण कॉल कट झाला. विश्वास की सापळा? इन्स्पेक्टर देशमुख म्हणाले, हा सापळा असू शकतो. आदित्य मात्र ठाम होता. जर नमिता जिवंत असेल तर मी नक्की जाणार. देशमुखांनी गुपचूप एक विशेष पथक तयार केलं. तू एकटाच असशील, पण आम्ही दुरून तुझ्यावर नजर ठेवू. रेल्वे पुलाजवळ धक्का. 11 वाजता रात्री जुना रेल्वे पूल पूर्णपणे ओस पडला होता. आदित्य तिथे पोहोचला. अचानक पुलाखालून एक व्यक्ती बाहेर आली. तो संदेश होता. त्याचा चेहरा जखमी झाला होता. कपडे फाटलेले होते. तो धापा टाकत म्हणाला, आदित्य, वेळ खूप कमी आहे. नमिताला वाचवायचं असेल तर आधी. इतक्यात धाड दूरवरून एक गोळी झाडली गेली. गोळी थेट संदेशच्या छातीत लागली. तो आदित्यच्या डोळ्यांसमोर खाली कोसळला. संदेश! आदित्य धावत त्याच्याकडे गेला. संदेश शेवटचा श्वास घेत कुजबुजला. खरा गुन्हेगार तुझ्या खूप जवळ आहे. आणि त्याचे डोळे कायमचे मिटले. पण त्याच क्षणी पुलाच्या दुसऱ्या टोकाला काळ्या कपड्यातील एक सावली उभी होती. ती सावली हळूहळू वळली आणि अंधारात गायब झाली. काय होणार पुढे हे पाहू पुढील भागामध्ये. कथा इथपर्यंतच. कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.